चंद्रपुरात प्रभाग 1 मध्ये भाजपचे 4ला 4 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि देशमुखांच्या गडीमध्ये सध्या काँग्रेस पिछाडीवर आहे। काँग्रेससाठी ही तशी नामुष्की म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आता तर आकडा बदलतोय तो भाजप 24 ठिकाणी, काँग्रेस 19 ठिकाणी, अशा पद्धतीने भाजपने एक मोठी मुसंडी म्हणावी लागेल, कारण झिरो पासून हिरो पर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू झालाय। तेव्हा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये देखील भाजप तिथं पहिल्या जे कल आले त्याच्यामध्ये 4 ठिकाणी होते, पण काँग्रेसने आता तिथं सुरुवात केली। काँग्रेस देखील 4 ठिकाणी तिथं आघाडीवर आहे, इतर 1 ठिकाणी पण मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात भाजपला एक आघाडी मिळताना दिसतेय। तिथं सत्ता आणणं हे मुनगंटीवार असतील, हंसराज अहिर असतील, 2 कॅबिनेट मंत्री आहेत, त्या दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे। सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत चंद्रपूरहून। सरिता, काय सांगतायत आत्ताचे ट्रेंड्स? जे निकाल हातात येत आहेत त्याप्रमाणे जर बघितलं तर प्रभाग 1 मध्ये गोड बातमी जरी भाजपाला मिळाली असली तरी लगेच लागलेल्या प्रभाग 4 मध्ये बातमी एवढी चांगली नाहीये। प्रभाग 1 मध्ये 4ही उमेदवार हे भाजपाचे आलेले आहेत। माया उईके या जिंकल्या, अनिल उलझेले जिंकलेले आहेत, शीला चौहान जिंकलेले आहे आणि त्याचबरोबर सुभाष कास गोटुवार हे जिंकले आहे। मात्र प्रभाग 4 ज्याला बंगाली कॅम्प म्हटलं जातं तिथे 3 काँग्रेस आणि 1 इंडिपेंडंट अशा पद्धतीचा विजय दिसतो आहे। त्यामुळे अगदी काँग्रेस ही भाजपाच्या पाठोपाठ सध्या तरी लागलेल्या निकालांमध्ये आहे असं चित्र दिसतं आहे। बिलाल, नक्की चंद्रपुरात काटेकी टक्कर आहे। जसं तिथलं तापमान असतं तसलं तापमान आज आणखी जास्त वाढलेलं असेल, कारण ज्या पद्धतीची लढाई तिथं भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू आहे ती फार इंटरेस्टिंग आहे।